चला तर मंडळी, किचनमध्ये उपयुक्त पडणाऱ्या टिप्स आपण पाहतोय। आपल्याला बिर्याणी किंवा पुलाव बनवायचा असतो, त्यासाठी शक्यतो जुना आणि चिकट न होणारा राईस वापरायचा। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचा आणि बनवण्यापूर्वी 1 तासभर भिजत ठेवायचा। यापासून बनणारा राईस हा पांढरा शुभ्र आणि मोकळा बनून तयार होतो, त्यामुळे बिर्याणी किंवा पुलाव अगदी परफेक्ट बनून तयार होतो। यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे पनीरच्या बाबतीत। आपण पनीरचा कोणताही पदार्थ बनवतो, पनीर आतून चविष्ट होत नाही, यासाठी काय करायचं, पनीरला आधीच मॅरिनेट करून ठेवायचं। बेसिक मसाले टाकून मॅरिनेट करायचं आणि थोडंसं तेल टाकून ते पॅन मध्ये गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यापासून कोणताही पदार्थ बनवायचा, तो अत्यंत टेस्टी असा बनून तयार होतो। किंवा हे पनीर असंच खायला सुद्धा छान लागतं। यानंतरची पुढची टिप आपण पाहतोय ती म्हणजे आपण जेव्हा वांग बनवतो किंवा बटाटा बनवतो, त्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं। कट केलेलं वांग किंवा बटाटा यामध्ये टाकायचं, यामुळे या फोडी काळ्या होत नाहीत। शेवटची टिप आहे ती म्हणजे दूध गरम करताना दुधाच्या टोपामध्ये आधीच थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि त्यानंतर दूध गरम करत ठेवायचं, यामुळे दूध टोपाला चिटकत नाही। थँक्यू।